नमस्कार मित्रांनो. आज आपण शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे. चर्चेचा विषय असा आहे की ज्या शेतकरी आत्महत्या आता महाराष्ट्रात दररोज किमान 10 तरी होत आहेत. म्हणजे हे सरकारी आकडेवारी जरी नसली तरी महिन्याचा जर डेटा काढला तर हा असा येतो की कमीत कमी 300 ते 400 आत्महत्या महिन्याला होत आहेत. तर हे खूप महाराष्ट्राच्या आपल्या राज्याच्या दृष्टिकोनातून गंभीर बाब आहे. तर या संदर्भात व विविध मुद्द्यांसंदर्भात आपण दादांशी चर्चा करणार आहे. नमस्कार. 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 शेतकरी आत्महत्यांची सुरुवात कधी झाली, काय सांगू शकाल? शेतकरी आत्महत्या या सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे सुरू झालेल्या आहे आणि या आत्महत्या टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल आहे की या देशातलं जे काही कृषीमूल्य आयोग आहे ते शेतकऱ्यांना न्याय देत नाही आणि त्यामुळे या शेतकरी आत्महत्या होत आहेत. त्याचबरोबर या आत्महत्यांच्या संदर्भामध्ये डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचं आयोग नेमलेला होता. त्यांनी सांगितलं की बाबा उत्पादन खर्चाच्या 1.5 भाव दिल्याशिवाय या आत्महत्या थांबणार नाही. आणि याच्या सगळ्यांच्या आधी शरद जोशींनी हा विषय चांगल्या पद्धतीने मांडला. या देशामध्ये सरकार हे या आत्महत्येला आणि शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाला जबाबदार आहे. या आत्महत्या प्रत्यक्षात तरी 18 जून 1986 ला सुरू झाल्या. साहेबराव त्यांच्या आत्महत्येपासून त्यांनी स्वतः, त्यांची पत्नी, 2 मुलं, 2 मुली सगळ्या कुटुंबाने आत्महत्या केली आणि त्याने नोट लिहून ठेवलेली. हे अशा पद्धतीने जर का शेतमालाचे भाव राहणार असतील तर आम्हाला जगणं शक्य नाही आणि म्हणून त्यांनी आत्महत्या केली. श्रद्धांजलीच्या सभेत बोलताना शरद जोशींनी सांगितलं होतं की आम्ही जे काही सांगतो ते जर सरकारने ऐकलं नाही तर हा जो काही प्रसंग घडलेला आहे, एका खोलीतून 6 प्रेतं काढावी लागली, तर असे प्रसंग वारंवार घडतील. आणि आता ते रोज तुम्ही म्हटलं तसं 10 ते 15 शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतात आणि देशभराचा हिशोब केला तर 25 ते 30 शेतकरी आत्महत्या करतात. आता याच्या जर आपण इतिहासामध्ये गेलो तर भारताचा इतिहास बघितला आणि अलीकडचा जर बघितला 2000 वर्षातला तर या देशावर अनेकांची आक्रमणं झाली आणि या देशातल्या आक्रमणकांनी या देशावर अनेक वर्ष राज्य केलं. मोगलांनी 700 वर्ष राज्य केलं. तर शेतकरी आत्महत्येची नोंद नाही आहे लक्षात ठेवा. या देशात ते ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं. शेतकरी आत्महत्यांची नोंद नाही आहे. आणि मग आत्महत्या सुरू झाल्या, शेतकरी कर्जबाजारीपणा सुरू झाला. याचं कारण असं आहे की या देशातलं जे नेहरूच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि या सरकारने उद्योगपतींना नफा झाला पाहिजे आणि याच्यासाठी त्यांना कच्चा माल, त्यांना मजूर आणि त्यांच्या मजुरांना स्वस्त खाण्यापिण्याच्या वस्तू भेटल्या पाहिजे आणि म्हणून शेतीमालाचे भाव कमी ठेवायचे हे धोरण धरलं. हे लक्षात घ्या. ही महत्वाची गोष्ट आहे. ते नेहरूच्या धोरणामुळे या शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणा आला. भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947. तारखा लिहून घ्या. त्याच्यामध्ये 15 ऑगस्ट 47 ला स्वातंत्र्य मिळालं. 6 महिन्यातच 30 जानेवारी 48 ला गांधींचा खून झाला आणि 3 ऑगस्ट 1948 ला नाना पाटलांनी काँग्रेस सोडली. ज्या क्रांतीचे नाना पाटलांनी गांधींच्या शब्दावर विश्वास ठेवून, काँग्रेसच्या शब्दावर विश्वास ठेवून काँग्रेससाठी म्हणजे तळहातावर शिर घेऊन त्याला लढायचं म्हणतात तशा पद्धतीने त्यांनी लढाई केली आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून घेतलं. पण या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशातलं नेहरू सरकार हे शेतकरी विरोधी चाललेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं हे सरकार, हे काँग्रेस आता गरिबाची राहिली नाही. मी त्याने शब्द वापरला तर शेठजी भटजींची काँग्रेस झाली आणि म्हणून मी काँग्रेस सोडतोय. या मुद्द्यावर त्याने काँग्रेस सोडली. काँग्रेस सोडल्यानंतर अनेक लोक त्यांच्याबरोबर बाहेर पडले, परंतु शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष हे सगळ्यांनी मोठा विरोध केला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांना यश आलं. परंतु नेहरूंच्या सत्तेपुढं, नेहरूंच्या लोकप्रियतेवर मी म्हणत नाही, पण नेहरूंची जी सत्ता त्यांनी हातात घेतली, ब्रिटिशांच्याकडनं जी सत्ता नेहरूंच्या हातात आली, या सत्तेला संयुक्त महाराष्ट्र होता, गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र, त्यावेळेला मोरारजीभाई, यशवंतराव चव्हाण आणि खाली वसंतदादा पाटील असे सत्तेच्या किंवा या
सत्तेच्या ढेपेला चिकटलेले हे मुळे सगळे, आणि या सगळ्या मुळ्याने सत्तेच्या आधाराने क्रांतिसिंह नाना पाटील किंवा शेतकऱ्यांची बाजू मांडणारे लोक त्यांचा पराभव केला, आणि याचे परिणाम हे हळूहळू शेतकरी विरोधी भूमिका, त्या लेवी लावणं शेतकऱ्यावर, शेतीमालाला भाव न देणं, शेतकऱ्यांना कर्ज देताना दुधा भाव करणं, या सगळ्या गोष्टी त्यावेळेपासून चालू झालेल्या आहेत. आणि जसं जसं यांना खायला कमी पडेल तसं उत्पादन वाढीच्या दृष्टीने मग जे काही प्रयत्न झाले शेतकऱ्यासाठी झाले नाहीत, तर यांच्या प्रजेला खाऊ पिऊ घालण्याचं एक वसाहत म्हणून शेतकऱ्यांच्याकडे आणि शेतीकडे पाहिलं जायला लागलं. ब्रिटिश जसे भारताकडे एक वसाहत म्हणून बघत होते, तसे शहरी आणि पंडित नेहरूंचे पिलावळ ही सगळी खेड्याकडे आणि शेतकऱ्यांच्याकडे एक आपली वसाहत आहे, राबणारे आपले गुलाम आहेत, अशा पद्धतीने ते बघत होते आणि तसंच राबवत होते. आमच्याकडचे अनेक गाव पुढारी त्यांना सामील झालेले होते. त्यांनी एक सिस्टीम आखून दिली की बाबा कशा पद्धतीने राज्यकारभार व्हायला पाहिजे. तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी परत ज्यांच्याकडे काही सगळ्यांना आमदार खासदार होता येत नाही, आणि मग जे काही उपद्रव मूल्य असलेले गावोगावचे पुढारी आहेत त्यांचं काय करायचं, यांना कुठं बसवायचं, तर यांनी मग त्याच्यासाठी पंचायत राज व्यवस्था आणली. सहकाराच्या नावाखाली यांनी मग कारखाने आणले, सूत गिरण्या आणल्या, दूध संघ आणले, अनेक सहकारी संस्था आणल्या. त्याच्या पुढे कारखान्यात मग दारूची दुकानं आणली, याच्यामध्ये मग स्वस्त धान्याची दुकानं आणली. ही सगळी यंत्रणा आपल्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिली, आणि ही काँग्रेसची पिळवणुकीची, जनतेला पिळून काढणारी ही वहिवाट सुरू केली. आणि याच्यामध्ये छोटे मोठे सगळे कार्यकर्ते जगायला लागले. काँग्रेसमध्ये जाणं म्हणजे आपलं काही न करता मस्त चैनीत जगणं, अशा पद्धतीचं एक समीकरण यशवंतराव चव्हाणांनी करून दिलं. आणि त्याच्यामुळं प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक आमदाराला एक अशा पद्धतीचा साखर कारखाना द्या, एक संस्था, दोन संस्था, बँक, अमुक असं सगळं जे जाळं उभं केलं, त्या जाळ्यामध्ये त्या सगळ्या क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांच्या सहकार्याचा पराभव केला. पहिल्यांदा नाना पाटील ज्यावेळेला खासदार झाले बीडमध्ये, त्यावेळेला त्यांनी लोकसभेमध्ये सांगितलं की पिकलं तेव्हा लुटलं, देणं घेणं पिकलं. म्हणजे जे काही आमचं कर्ज आहे हे कर्ज आम्ही देणं लागत नाही, कारण ज्या वेळेला आम्ही पिकवलं त्या वेळेला तुम्ही लुटून नेलं, त्याला भाव दिला नाही, आणि म्हणून हे आज आम्ही कर्जबाजारी झालो, तर आम्ही कर्ज देणं लागत नाही, हे पिकलं तेव्हा लुटलं म्हणून देणं पिकलं. त्याच मुद्द्यावर शरद जोशीने ही सगळी चळवळ आमची उभी केली की कर कर्जा नाही देंगे, बिजली का बिल भी नाही देंगे. लढाऊ संघटनेला आमच्या क्रांतिसिंह नाना पाटलांचं नाव दिलं. शरद जोशीने हे नाव देत असताना अनेक विदर्भातल्या इकडच्या लोकांनी विरोध केला. त्यांचं म्हणणं की नाना पाटील हे फक्त इकडच्या पश्चिम महाराष्ट्राला माहिती आहे, नेताजी सुभाषचंद्र बोसचं नाव देऊ, भगतसिंगाचं नाव देऊ, परंतु शरद जोशीने ठामपणे सांगितलं की पंडित नेहरूच्या आर्थिक धोरणाला विरोध करणारा या देशातला पहिला महामानव जर कोण असेल तर ते क्रांतिसिंह नाना पाटील आहेत, आणि म्हणून त्यांचं नाव आपल्या ब्रिगेडला द्यायचं. हा जो काही आमचा वारसा इकडचा संबंध पश्चिम महाराष्ट्रातला, म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतर ज्ञानेश्वरांचा, तुकारामांचा, शरद जोशींचा, आणि आता क्रांतिसिंह नाना पाटलांचा आणि या सगळ्यांचा, तर हा वारसा हा लढाऊ वारसा, परंतु सत्तेपुढे शांतपणे चालत नाही. या न्यायाने आज शेतकरी आत्महत्या पराकोटीला गेला. त्याचं कारण असं आहे की हे सगळे जे काही सहकारी संस्थांमध्ये, आता मी तुम्हाला सांगतो लुटीची व्यवस्था ही, आज आम्ही बाजार समितीमध्ये काय काय विकतो, आज आमचं भरड धान्य सगळं तिथं जातं, तांदूळ, गहू आणि काही ज्वारी, बाजरी, मका, दुसरं डाळवर्गीय पिके सगळे तिथं जातात. म्हणजे काय तूर असेल, हरभरा असेल, उडीद, मूग सगळं तिथं जातं. त्याच्यानंतर तेलवर्गीय बिया जातात, सोयाबीन जातं, हरभरा सोयाबीन जातं, भुईमूग जातो, कडा जातो, आणि या सगळ्याला भाव न देणार हे तिथलं धोरण आहे. कायदा असा केलेला आहे की बाजार समितीमध्ये MSPच्या पुढं मिनिमम सपोर्ट प्राईसच्या खाली भाव देता कामा नये. तसा व्यवहार जर होत असेल तर त्या व्यापारावर कारवाई झाली पाहिजे. पण असे कुठेही कारवाई होत नाही आहे. बाजार समिती कारवाई करत नाही. बाजार समिती जर कारवाई करत नसेल तर दुसरा त्याच्यावर कायदा आहे की बाजार समितीवर सरकारने कारवाई केली पाहिजे. परंतु बाजार समितीवर कोणी सरकार कारवाई करत नाही, कारण बाजार समितीतून आलेला आमदार या सरकारच्या बाजूला असतो, आणि त्यामुळं त्या आमदाराला दुखावणं म्हणजे ही लुटीची एक व्यवस्था. साखर कारखान्यामध्ये तसंच चाललंय. म्हणजे कारखान्यामध्ये ऊसाचे भाव द्यायचे नाहीत,
आणि हे जर का सरकारने साखर आयुक्ताने काही कारवाई करायची म्हटलं तर हे लोक सरळ सांगतात की आमचा आमदार तुमच्या माग आहे. बरोबर. आणि मुख्यमंत्री सांगतो, आजही देवेंद्र फडणवीस तेच सांगतो की बाबा कारखाने तुमच्या तुम्ही काही लुटायचं ते लुटा, पण तुम्ही आमदार लोक तर माझ्या मागे राहिले पाहिजे. मग ते अजितदादाच्या मार्फत असतील, नाहीतर त्या शरद पवारांच्या मार्फत असतील, पण सगळे कारखानदार हे त्यांच्याच माग आहे. बरोबर. विरोधी पक्षाचे काम गोपीनाथ मुंडेने काही कारखाने काढले, त्यांचे कन्या आता सरकारमध्ये जायचं. आमच्या कारखान्यात तुम्ही हस्तक्षेप करू नका आणि तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काही काम करा. तसंच दूध संघ आहे, दूध संघामध्ये भाव दिले जात नाही, काही कारवाई होत नाही. भेसळीचं दूध एवढं प्रचंड आहे, 14 कोटी लिटरचं संकलन आहे देशभरातलं आणि 64 कोटी लिटरचं म्हणजे वापर आहे. येतं कुठलं मग हे सगळं भेसळीचं दूध. 50 कोटी लिटर दूध जर भेसळीचं असेल तर या देशात शेतकऱ्यांना उत्पादकाला न्याय कसा मिळणार? भेसळीवर काही उपाय काढला पाहिजे का नाही? भेसळ पूर्वी करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा होती, आता ती शिक्षा काढून टाकली आणि दंडात्मक कारवाई ठेवलेली आहे. आता जर त्याने 10 लाख रुपये कमावले आणि त्यात 50,000 दंड झाला तर त्याला काही वाईट वाटत नाही ना, दुसऱ्या दिवशी पुन्हा तो भेसळ करतात. हे भेसळीचं हे जर काही सूत्र आहे हे सगळं सरकारने तयार केलेलं आहे. सरकारला याच्याबद्दल काही लाज वाटत नाही, शरम वाटत नाही. आम्ही पैसे देतो, तुम्ही आम्हाला फक्त तुम्हाला पैसे मिळवायला, जनतेला लुटायला आम्ही तुम्हाला परवाना देतो. तुमच्यावर आम्ही कसलीही कारवाई करत नाही. तुम्ही साखर कारखान्यात लुटा, बाजार समितीत लुटा, तुम्ही दूध संघात लुटा, जिथं जिथं म्हणून शेतकऱ्याला लुटता येईल तिथं लुटा, पण या लुटीवर तुम्ही जे आमदार झालेले आहे ते माझ्या मागे, मुख्यमंत्र्याच्या मागे उभे राहिले पाहिजे. आणि या धोरणाने नेहरूंच्या पासून आजपर्यंत हीच व्यवस्था चालली. मोदी आल्यावर काही बदल होईल वाटलं, पण दुर्दैवाने बदल काही होत नाही आणि त्याच्यामुळे आत्महत्या वाढत चाललेल्या. यावर उपाय म्हणून शेती कर्जमाफी किंवा शेतीसाठी असणारा हमीभाव, तर यामुळे आत्महत्या थांबतील का? काय वाटतं तुम्हाला? याच्यामुळं आत्महत्या थांबत नाही आहेत. आत्महत्या या कारण आहे ते मी मगाशी सांगितलं, ते धोरणाचं कारण आहे की जे पंडित नेहरूंचं धोरण आहे शेती लुटीचं, ते बदललं पाहिजे. याच्यामध्ये आता तुम्ही MSP चा उल्लेख केला, मिनिमम सपोर्ट प्राइस. ही जी काही भूमिका आहे सरकारची आता आली व्यवहारामध्ये, ती याच्यासाठी आली की मान्सून आपल्याकडे एका वेळेला येतं. मान्सून आला, वापसा आला की पेरण्या एका वेळेला होतात आणि पेरण्या एका वेळेला झाल्या की मग काढणी, मळणी, सुगी एका वेळेला सुरू होते आणि बाजारामध्ये एकदम माल येतो. तर आलेल्या मालाचे भाव पडू नये म्हणून मायबाप सरकारने त्या काळामध्ये ही भूमिका केली की उत्पादन खर्च काय येतो शेतकऱ्याला किमान तेवढा तरी त्याला मिळाला पाहिजे. आणि म्हणून राज्यामध्ये प्रत्येक राज्यात शेतमाल भाव समिती म्हणून तयार केले, त्याच्यातही IS ऑफिसर आहेत आणि ते त्या त्या राज्यातला त्या त्या पिकाचा उत्पादन खर्च काढतात आणि केंद्र सरकारला कळत आहे. केंद्र सरकारकडनं त्याच्यावरती कृषी मूल्य आयोग म्हणून एक संस्था आहे, ती भाव जाहीर करते आणि ते भाव म्हणजे तुमचा MSP मिनिमम सपोर्ट प्राइस. हे जर नाही मिळालं तर सरकारने खरेदी केली पाहिजे किंवा हे मिळवून दिले पाहिजे, अशी व्यवस्था आहे. आता या व्यवस्थेमध्ये मुळामध्ये हे जे काही काढण्याची, भाव काढण्याची पद्धत आहे ही इतकी सदोष आहे की हे उत्पादन खर्च त्याच्यात खरा निघत नाही आहे. खोटे आकडे धरून कमीत कमी उत्पादन काढताय आणि काढलेला उत्पादन खर्च ज्यावेळेला तुम्ही दिल्लीला केंद्र सरकारकडे पाठवता आणि केंद्र सरकारच्या वतीने ज्यावेळेला CSCP कृषी मूल्य आयोगाचा भाव जाहीर करतात, त्यावेळेला उत्पादन खर्चाच्या अर्धाच भाव जाहीर करतात. मी तुम्हाला हे सगळे तक्ते द्यायला तयार आहे आणि गेले अनेक वर्ष आम्ही याच्यावर अभ्यास करतो. एकाही वर्षी उत्पादन खर्च इतका भाव आम्हाला मिळाला नाही. मोदींनी सांगितलं की उत्पादन खर्चाच्या 1.5 भाव देऊ आणि म्हणून त्यांना लोकांनी मतं दिली, परंतु त्यांनी उत्पादन खर्चाच्या 1.5 नाही तर उत्पादन खर्चाच्या अर्धाच 50% भाव दिलेला आहे आणि त्यामुळे मोदींचं सरकार आल्यावर सुद्धा आत्महत्या थांबला नाही. याच्यामध्ये MSP ही आमची मागणी नाही आहे. MSP जर तुम्हाला द्यायची असेल तर भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 323(2)(b)(g) यानुसार हा MSP मिनिमम सपोर्ट प्राइस ठरवण्यासाठी ट्रायब्युनलची व्यवस्था केलेली आहे. न्यायालयाच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा विषय दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की हे जर का योग्य पद्धतीने व्हायचं असेल तर याच्यासाठी ट्रायब्युनल नेमा. या ट्रायब्युनल समोर ग्राहक आपली ग्राहकांची बाजू मांडतील, उत्पादक आम्ही शेतकरी आमची बाजू मांडू आणि ट्रायब्युनल काय ते निर्णय देईल.
ट्रायब्युनलचा निर्णय आम्हाला नाही पसंत पडला तर आम्ही कोर्टात जाऊ पुढच्या, नाही जर ग्राहकांना पडला तर ग्राहक हायकोर्टात जातील, हायकोर्टाचा निर्णय नाही जर पसंत पडला तर ज्याला पसंत नसेल तो सुप्रीम कोर्टात जाईल. परंतु कोर्टातून एकदा याच्यावरती शिक्कामोर्तब होऊ द्या आणि ती किंमत आम्हाला मिळायला पाहिजे अशी भारतीय संविधानामध्ये तरतूद आहे. परंतु हे जे काही कुणी MSPचं डोक्यात घेतलं त्याने संविधानाला बाजूला ठेवलेलं आहे आणि संविधानाशी द्रोह म्हणजे देशद्रोह आहे हे लक्षात घ्या. हे केवळ शेतकऱ्यांचं नुकसान असं नाही, देशाचे नुकसान तुम्ही करायला लागला आणि हे चुकीच्या पद्धतीने MSP चाललेले असल्यामुळं, काढत असल्यामुळं योग्य द्यायचीच नाही हे त्यांची भावनाच असल्यामुळं ते लांडग्याची आणि शेळीची गोष्ट असते कोकराची, तसं ते तू नाही तुझ्या बापानं वर पाणी खंडाळलं मी तुला खाणार, तसं हे उद्योगपतींच्यासाठी आम्ही तुम्हाला मारणार हे नेहरूंनी ठरवलं आणि त्या पद्धतीने आजही चालू. तेव्हा मग आता दुसरा प्रश्न येतो कर्जमाफीचा. आता कर्जमाफी किती वेळा द्यायची? आता आम्हालाच कंटाळा आला कर्जमाफी मागायचा. म्हणजे आम्ही जे काही सुरुवात केली ते शरद जोशीने याच विषयावर केली, पण शरद जोशींचा शब्दप्रयोग असा नव्हता, कर्ज माफी म्हणत नव्हते. त्यांनी सांगितलं की माफी ही गुन्हेगाराला द्यायची असते. आम्ही काही गुन्हा केलेला नाही, आम्ही उत्पादकता वाढवली, उत्पादन काढलं. या देशातला 140 कोटी आता जनता झाली, त्याला पुरेसं अन्नधान्य खाऊ घातलं, ही काय आम्ही चूक केलेली नाही. आणि मग आम्हाला कर्जमुक्ती मिळाली पाहिजे. याचा अर्थ काय की कर्ज काढावं लागणार नाही याच्यासाठी जी व्यवस्था आहे ती शरद जोशीने मांडली, ती आम्ही आज मांडतोय. हे जे कर्जमाफी किंवा मुक्ती म्हणा, तुम्ही मुक्तीच म्हणा, त्याला माफी म्हणूच नका, आम्ही काही गुन्हेगार नाही. त्या मुक्ती द्यायची असेल तर मग काय करायला पाहिजे, तर कर्ज होणार नाही अशी व्यवस्था करायला पाहिजे. बरोबर. अर्थशास्त्राप्रमाणे शरद जोशींनी सांगितले की कोरडभाऊ शेती, तुम्ही वाक्य माझं लक्षात ठेवा की कोरडभाऊ शेती ही गरिबीची निर्मिती करणारी फॅक्टरी आहे. बरोबर. कारण या गरिबीच्या निर्मितीच्या फॅक्टरीत कोरडभाऊ शेतीमध्ये घातलेली रक्कम परत येण्याची शक्यता नसते. माणूस गरीब का होतो? कष्ट करत नाही का? तो कष्ट केलं, भांडवल गुंतवलं, श्रम केले, घाम गाळला आणि या सगळ्याची बेरीज जर 100 होत असेल आणि आम्हाला त्याच्यात मिळालेल्या मालाला जर 50 मिळत असतील तर आम्ही कधीच श्रीमंत होणार नाही, कधीच आमचं कर्ज माफ करणार नाही. तेव्हा कर्जमाफी नको, कर्ज मुक्ती पाहिजे, म्हणजे आम्हाला कर्ज होणार नाही. मग अशासाठी भाव द्यायला पाहिजे. लोकांना असं वाटतं की मग महागाई होईल. महागाई होईल म्हणजे काय, फुकट खायला पाहिजे का तुम्हाला? तुम्हाला उत्पादन खर्चही जर द्यायचा नसेल लोकांचा तर देशाचं नुकसान आहे याच्यामध्ये. पण तुम्हाला द्यायचं नाही तर राहू द्या, आम्हाला परदेशात जायला परवानगी द्या. बरोबर. जगाच्या बाजारामध्ये जो भाव आहे तो तरी द्याल का नाही? आता तुम्ही पत्रकार आहे, तुम्हाला माहित आहे की कांद्याचे भाव वाढले की निर्यात बंदी होते, गव्हाचे भाव वाढले की निर्यात बंदी होते, साखरेचे भाव वाढले की निर्यात बंदी होते. म्हणजे हे काय चाललंय? शेतकऱ्यांना फुकट राबवायचं काय? गाढवाय का आम्ही? राबवून घ्यायचं, पोटभर खायला सुद्धा घालायचं नाही. बरोबर. अशा पद्धतीचं या देशातलं सरकारचं हे सगळं व्यवहार आहे. आणि यांनी काय केलंय की आमच्यातले काही पुढारी, गावोगावचे सेवा सोसायटी चेअरमन आहेत, गावोगावचे सरपंच आहेत, सदस्य आहेत, दूध संघाचे डायरेक्टर आहेत, साखर कारखान्याचे डायरेक्टर, चेअरमन, यांचा प्रपंच हा शेतीवर नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि मी हे जे काही परखडपणे सांगतो ही वस्तुस्थिती आणि खरी गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो या लोकांना बिलकुल शेतकऱ्यांचं देणं घेणं नाहीये. यांचे प्रपंच, यांचं पोटपाणी हे या सहकारी संस्थातून मिळणाऱ्या पैशावर चाललेलं असते आणि म्हणून यांना या गोष्टीचं सुख नाही, दुःख नाही. ऊसाचा भाव आपल्याकडे, ऊसाचं पीक आहे प्रमुख, गेले 17 वर्ष, 15-16 वर्ष झाली हे 2727 रुपये या राजाराम बापू कारखान्याने 9 साली दिले. आणि अजून 3032 आहे. त्याचा मागचा जर इतिहास बघितला तर 60 साली कृष्णा कारखाना सुरू झाला, त्याला 50 रुपये ऊसाचा भाव होता. तर 10 वर्षांनी दुप्पट होत आला. 9-10 साली जे 2727 झाला, 2500 काही ठिकाणी झाला, काही ठिकाणी 2700 झाला. तर 2500 जर झालं 10 साली तर 20 साली त्याचं 5000 व्हायला पाहिजे ना. हे तर द्यायलाच नाही तयार आता. आणि आम्ही म्हटलं की दादा काही अवास्तव मागणी करतात. आणि असं मला अवास्तव म्हणणारे त्यांनी खासदार केलेत, आमदार केलेत, मंत्री केलेत. मी ज्यांना बिल्ले लावले त्यांनाच केले त्यांनी, दुसरं कोणाला नाही. आणि ते सांगतात दादाचं काय आता वय झालं, त्याला काही आता कळत नाही, ते आता असे सांगतात. आता असले जर माणसं तुम्हाला नेते म्हणून पाहिजे असतील तर शेतकरी आत्महत्या वाढणारच ना. कर्जमुक्त करून एका वेळे केलं तर पुढच्या वर्षी कर्ज होतं ना. बरोबर. आतापर्यंत तुम्हाला सांगतो मी, आता आज नाही आहे, अंतुले साहेब असताना पहिल्यांदा कर्जमाफी झाली इथं. आता कर्जमाफी त्यावेळेला मी सेवा सोसायटीचा चेअरमन होतो गावच्या.
झाली ना. त्याच्यानंतर व्हीपी सिंग आले, त्याच्या वेळेस 10,000ची झाली. त्याच्यानंतर दरवर्षी दर 2 वर्षांनी कर्जमाफी चालली आहे. 7-8 साली पुन्हा 72,000 कोटीची देशभरच्या शेतकऱ्यांची झाली. संपलाय कुठं? आत्महत्या कुठे थांबल्या? बरोबर. तेव्हा कर्जमाफी नको आहे, कर्जमुक्त व्हायचं आहे. कर्जमुक्त व्हायचं असेल तर जे काही श्रम केले, जे काही त्याच्यामध्ये आम्ही गुंतवणूक केली, जे काही खर्च केलेला आहे त्याच्या 1.5 पट राहिलं, पण 1.25 पट तरी द्या. आजची जी अवस्था आहे ती जे काही भाव आम्ही जे काही रक्कम खर्च करतोय त्याच्या अर्धी सुद्धा आम्हाला मिळत नाही आहे. म्हणजे आता हे जे काही गॅट कराराच्या वेळेला आपल्या भारत सरकारने, त्यावेळेला व्यापार मंत्री मला वाटतं प्रणव मुखर्जी होते, आणि त्यांनी आपल्या सहीने सरकारला सांगितलेलं आहे की त्या जागतिक बँकेत ड्रकेलने ड्राफ्ट करत असताना त्यांनी जगातल्या सगळ्या प्रमुख देशांना विचारलं की तुमच्या मते शेतीचे भाव काय देतात. तेव्हा अमेरिकन सरकारने सांगितलं आमच्या अमेरिकेच्या शेतकऱ्यांनी जर 100 रुपये खर्च केले असतील तर आम्ही त्याला 135 रुपये देतो, जेणेकरून त्याला शेती करण्यामध्ये आनंद वाटला पाहिजे आणि त्याला शेती सोडली नाही पाहिजे. युरोपियन देशांनी सांगितलं की आमच्याकडं पुष्कळच खर्च आहे शेतीचा, म्हणून 100 रुपये जर त्या शेतकऱ्याने खर्च केले असतील तर आम्ही त्याला 165 रुपये देतो. जपान आणि जर्मनीच्या लोकांनी सांगितलं की आमच्या शेतकऱ्यांनी जर 100 रुपये खर्च करून माल पिकवला, शेती माल पिकवला, तर त्याला आम्ही 190 रुपये भाव देतो. आणि भारत सरकारने लेखी कळवलेला आहे की भारतातल्या शेतकऱ्यांनी जर 100 रुपये खर्च करून माल पिकवला तर त्याला आम्ही फक्त 27 रुपये देतो. म्हणजे वजा 72% सबसिडी या देशात आहे, म्हणून शेतकरी आत्महत्या केल्या. हे सगळं कोणी काढलं तर हे सगळं शरद जोशीने दाखवलं. हे एक सुद्धा भामट्या पुढाऱ्यांनी कोणी दाखवलं नाही. कशाला आम्ही शेतकऱ्यांच्या कैवारी म्हणतात? लाजा वाटायला पाहिजे ना. इतकी वर्ष आयुष्यभर तुम्ही सत्ता भोगल्या, परंतु शेतकरी मारण्यापलीकडे काही काम केलं नाही तुम्ही. हे मारण्यासाठी वेगळे कायदे केले. 18 जून 1951 ला तुम्ही संबंध मालमत्तेचा अधिकार आमचा काढून टाकला. आम्ही जे काही मालक होतो ते सगळे आता भोगवटादार तरी टाकून दिला आम्हाला. 55 साली आवश्यक वस्तूचा कायदा केला. 55 सालच्या या कायद्याने सर्व शेतीमालावर निर्यात बंदी घालता, आवक करून इथले भाव पाडताय. सिलिंगचे कायदे झाले, ऍक्विजिशनचे कायदे झाले. लँड ऍक्विजिशन म्हणजे एखाद्या म्हणजे राजा महाराजाला एखादी बाई चांगली वाटली तर ती उचलून घ्यायची ही पद्धत होती. तसं आता एखादी मोक्याची जागा आमची दिसली तर काहीच निमित्त सांगतात तर तिच्यावर आरक्षण टाकतात की ते ऍक्विजिशन करून घेतात. आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला गंमत सांगतो की 31 घटनेचा बघा किती दुरुस्त्या केल्या त्यांनी. आणि याच्यामध्ये हे सगळे कायदे आमच्या शेतकरी विरोधी कायदे जे आहेत ते 9व्या परिशिष्टात टाकले. पहिलं जे घटना होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली, ही घटना 8 परिशिष्टाची होती. तिला 9वं परिशिष्ट काँग्रेसवाल्याने नेहरूने जोडलं आणि शेतकरी विरोधी कायदे 9व्या परिशिष्टात टाकल्याने वर अशी दुरुस्ती केली, घटना दुरुस्ती, 9व्या परिशिष्टातल्या कायद्याविरोधी कोणत्याही कोर्टात जाता येणार नाही. बरोबर. आता आत्महत्येशिवाय काय राहिलंच नाही ना. बरोबर. म्हणजे यांना मागायचं नाही, देत नाहीत. मागितलं. शरद जोशींच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या मोठ्या सभा, मोठ्या मोठ्या आंदोलन केली. 29 शेतकरी गोळ्या घालून मारले आरामखोरांनी. याच्यामध्ये काँग्रेसवाले, त्याच्यात भाजप शिवसेनेचं सरकार आहे. हे सगळ्या पक्षाचे पुढारी जे आहेत त्या पुढाऱ्यांचे शेतकऱ्याच्या रक्ताने हात लाल झालेले आहेत, डागाळलेले आहेत. यांनी सगळ्यांचं रक्त पिलेले हे सगळे पुढारी आहेत. या हरामखोरांचं काही होणार नाहीये. आता तुम्हाला शेतकऱ्यांच्याच तरुण मुलांनी आणि माणसांनी राबणाऱ्या हाताने जर का काही करायचं ठरवलं तरच होणार आहे. आणि त्याच्यासाठी आमची ही खटपट चाललेली आहे. तुम्ही आत्ताच बोलला की तरुण मुलांनी यामध्ये सहभाग झालं पाहिजे, पण ज्यावेळेस आम्ही तरुण मुलांमध्ये हा प्रश्न विचारतो तर ते म्हणतात की शेतकरी संघटनाच भरपूर वाढल्यात. म्हणजे जवळपास 50च्या वर शेतकरी संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये. नेमकं आम्ही कुणासाठी काम करू किंवा कुणाच्या प्रभावामध्ये काम करू असा प्रश्न तिच्या समोर उभा राहिला. मुद्दा बरोबर आहे. त्याच्यामध्ये शेतकरी संघटना जर का काही विचाराने वेगळ्या झाल्या असत्या तर आम्ही थोडाफार त्यांचा विचार केला असता किंवा आम्ही समन्वय करण्याचाही प्रयत्न केला असता. परंतु या ज्या शेतकरी संघटना झाल्या याच्यामध्ये पहिल्यांदा जी फूट पडली ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राजू शेट्टीने काढली. आणि याच्यामध्ये आम्ही 2000 साली जो SMP चा कायदा आणला, शरद जोशीने 9च्या अधिवेशनामध्ये आम्हाला हा सगळा कायदा समजावून सांगितला
तर त्या कायद्याच्या आधाराने आम्ही सगळी चळवळ उभी केली आणि सरकारला आणि शेतकरी रस्त्यावर उतरवून साखर कारखानदारांना गुडघे टेकायला लावले. आम्ही मागवतो भाव. मी त्यावेळा शरद जोशींचा शेतकरी चळवळीचा ऊस आंदोलनाचा सरसेनापती अशी त्यांनी मला पदवी दिलेली होती आणि त्याला साजेसं माझं कामही होतं. कोणी संबंध कारखानदारांना आम्ही मागितलेला भाव दिल्याशिवाय कुठलाही कारखाना सुरू होऊ दिला नाही. आणि हे गोष्ट या उद्योगपतींच्या म्हणजे विशेषतः साखर कारखानदार आणि राजकारणी म्हणजे शरद पवार साहेब तर त्यावेळा दिल्लीला कृषी मंत्री होते, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, गोपीनाथ मुंडे विरोधी पक्ष नेते होते. तर त्या लोकांनी ठरवलं की ही शेतकरी संघटना फुटली पाहिजे. आता माझ्यासारखा कार्यकर्ता काही त्यांना बदला नाही आणि मी काही त्यांना बळी पडलो नाही त्यांच्या आमिषाला. दुर्दैवाने राजू शेट्टी त्यांच्या आमिषाला बळी पडले. 2004 साली त्यांनी वेगळी संघटना उभी केली आणि तिला नाव स्वाभिमानी दिलं. नाव स्वाभिमानी आणि धंदे बेईमानी अशा पद्धतीच्या या सगळ्या संघटना झाल्या. आणि याने काय केलं तर हे जो MSP ऊसासाठी नव्हता, MSP चा कायदा आहे तो सगळा इतर पिकासाठी आहे. आणि या देशातल्या राज्यकर्त्याने त्या काळामध्ये SMP स्टॅट्युटरी मिनिमम प्राइस ही जो काही वैधानिक किमान भाव हा या देशात फक्त 2च पिकासाठी होता आणि एक ऊस आणि दुसरा ताग. ही 2 पिकं ही शेतकरी आठवडे बाजारामध्ये बसून विकू शकत नाही आणि म्हणून त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी याला आधारभूत किंमत किंवा कायदेशीर आधार दिला पाहिजे. केवळ MSP सारखा मिनिमम सपोर्ट प्राइस कमीत कमीची आधारभूत किंमत अशी नाही तर कायद्याने हे दिला पाहिजे. आणि हे जर दिला नाही तागाचा भाव आणि ऊसाचा भाव तर त्या कारखानदाराला वेड्या घालून जेलमध्ये घालण्याची तरतूद आहे. त्या कायद्यामध्ये SMPच्या पुढं भार्गव समिती आली. भार्गवने सांगितलं आता ऊसाला भाव तुम्ही फक्त साखरेच्या पैशावर त्याचा साखरेच्या किमतीवर ठरवता हे बरोबर नाही. अनेक उपपदार्थ तुम्ही तयार करता तेव्हा या उपपदार्थाचे सुद्धा तुम्ही पैसे शेतकऱ्याला दिले पाहिजे आणि 50% शेतकऱ्याला 50% रकमेत तुम्ही कारखाना चालवला पाहिजे. अशा पद्धतीची भार्गव समितीची सूचना त्यावेळच्या मायबाप सरकारने कायद्यात रूपांतर केली. ते 5A सेक्शन दिला त्याला आणि कायद्याने हे सगळं अर्धा पैसे दिले पाहिजेत अशी तरतूद झाली. आणि त्यामुळं मी मगाशी सांगितलं तसं दर 10 वर्षांनी ऊसाचे भाव दुप्पट होत आले. परंतु राजू शेट्टीने हे जे स्वाभिमानी केली आणि स्वाभिमानी केल्यानंतर ते त्याने FRP आणला तर याच्यामध्ये SMPच्या कायद्यामध्ये जी तरतूद होती 14 दिवसात जर बिल दिलं नाही तर त्या चेअरमनला किंवा MDला जेलमध्ये टाकण्याची ती तरतूद FRPतनं काढून टाकली. दुसरी तरतूद जी होती उपपदार्थाचे 50% रक्कम ही शेतकऱ्याला दिली पाहिजे आणि तो जो 5A सेक्शन करून कायदा केला होता उपपदार्थातल्या 50% रक्कम देण्याचा ते 5A कलम पुन्हा FRPच्या कायद्यात वगळलेला आहे आणि म्हणून उपपदार्थाचं काही आम्हाला मिळत नाही. आणि म्हणून मग सांगितलं तसं 2700 ते 3000 गेले 15 वर्ष झाली आज एवढ्याच ऊसाचा भाव. या गोष्टी ज्या झाल्या तर यांच्या संघटना कशासाठी झाल्या कारखानदारांनी यांना या पद्धतीनं संघटना काढायला लावल्या. त्यांनी संघटना काढली 2004 ला. लगेच यांना आमदार केलं. शिरोळमध्ये हे आमदार 2004 ला झाले. आमदार झाल्याबरोबर 8.5% जे ऊसाचा रिकव्हरी बेस होता तो 9 झाला. 9चा पुढे 9.5 झाला. 10.5 सव्वा 10 झाला. हा बेस वाढवल्यामुळे आणखी तुमचं नुकसान शेतकऱ्याचं 1000 रुपयाचं झालं टनाला. बरोबर. म्हणजे हे जे भाव मिळणार नाही ती व्यवस्था या शेतकरी चळवळी नव्या ज्या शेतकरी संघटना झाला हे शेतकरी केवळ शरद जोशींचा याच्यात काही ऊस नाही किंवा शेती नाही किंवा त्यांना काही शेतीचं उत्पन्नावर ते जगत नव्हते. पण आमच्यासारखे जे शेतीच्या उत्पन्नावर जगणारी लोक आहेत त्या सगळ्या लोकांना यांनी सगळ्यांच्या आमच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम या लोकांनी केलं. आणि याच्याच जोडीला मग पाशा पटेल गेला. आता तो त्यांच्यामध्ये आहे कृषी बंद महाराष्ट्राचं जे शेतमाल भाव समिती आहे त्याचं ते चेअरमन आहे. बरोबर. शंकर धोंडगे त्याच्या आधीचे सगळे आमचे जे आमदार झाले म्हणजे जे अध्यक्ष झाले अध्यक्षांच्या पातळीपर्यंत महाराष्ट्राचं अध्यक्षपद देण्यापर्यंत शरद जोशींच्या किंवा आमच्या हातात होतं किंवा याला इथपर्यंत आलं. याच्यावरची पदं काय आम्हाला लोकांच्या मदतीशिवाय किंवा मताशिवाय मिळू शकत नाही. आम्ही काय स्वतःच आमदार नाही खासदार नाही तर आम्ही यांना कुठं करणार. बरोबर. तर या सगळ्यांनी काय करायचं अध्यक्ष झालं नाव झालं इकडं तिकडं हे नाववार सांगेन की शंकर धोंडगेंना त्यांनी
याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या लोकांनी नेलं, भाषा पटेलला भाजपच्या लोकांनी नेलं, राजू शेट्टीला नेलं, सदाखोतला नेलं. या प्रत्येक पक्षाने यांना आमदार केलं, हे केलं. कशासाठी केलं? तर शेतकरी आत्महत्या वाढण्यासाठीच केलं. आणि यांनी गिल्ले लावून तिकडे गेल्यामुळं इतर तर त्यांच्या पक्षाचे लोक काय करतात त्याला लोक काही फार किंमत देत नाहीत. पण आता तुम्ही जसं म्हटलं की शेतकरी चळवळीतच फटाफटी झाल्या, या राज्यकर्त्यांनी या फटाफटी केल्या, झालं नाहीये, केल्या. आणि ह्याच्यासाठी मोठं मानधन. आता आमदारकीच्या सुविधा काय काय तुम्ही पत्रकार आहे, तुम्हाला माहित आहे. त्याला मासिक पगार किती आहे, वेतन किती आहे, फोनचे पैसे किती आहे, वाहतुकीचे प्रवासाचे पैसे किती आहे, आणि किती प्रत्येक ठिकाणी त्याला म्हणजे प्राथमिकता आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या इतक्या सवलती कोणालाच नाही. म्हणजे फार कमी लोक आहेत की जे संधी मिळून सुद्धा तिकडे जात नाहीत. आणि या लोकांनी फार चुका केलेल्या आहेत की या पक्षांच्या नदी लागून आमदार काय खासदार काय मिळाला, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारली, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. आणि या लोकांच्या मुळे वाढत चाललेल्या आहेत की याने आमदार झाल्यानंतर आता बच्चू भाऊ आमदार झाले आणि ते मंत्री पण झाले लगेच. आम्ही तर त्यांना मुख्यमंत्री करायला निघालो होतो, तरी राज्यमंत्री पदावर खुश झाले. आता काय बोलायचं? आता काढून टाकल्यावर आता सांगतात की असं सगळं एक व्हायला पाहिजे, अमुक व्हायला पाहिजे. अरे काय करायचं काय एक होऊन? तुम्ही तर का अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या अन्नात मातीच कालवण्याचं काम करणार असाल तर मग एक होऊन तरी करायचं काय? बरोबर. शरद जोशीने जे काही सांगितलं, आंदोलन कर, कर्जा नाही देंगे, बिजली का बिल भी नाही देंगे. मला एवढा राग येतो या लोकांचा की हे जर आंदोलन आम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने चालवलं असतं तर सरकार आता दाती धरून शरण आलं असतं की बाबा आम्ही तुमचं सगळं ऐकतो, तुम्ही आता हे असहकाराचं आंदोलन मागे घ्या. परंतु माझ्याशिवाय महाराष्ट्रात कोणी चालवलं नाही. मी आणि माझ्या सहकार्याने जेवढं काही काम केलं तेवढं या विषयावर कोणीच काम केलं नाही. त्याचा फायदा झाला आम्हाला, पण मोठ्या प्रमाणात जे व्हायला पाहिजे ते अजूनही होईना. बरोबर. मी ज्यांच्या राग काढतो, जे आमदार खासदार झाले, या बडव्याने जर का अशा पद्धतीनं कर कर्जा नाही देंगे, बिजली का बिल भी नाही देंगे म्हणून उभे राहिले असते ठामपणे, तर तुम्हाला सांगतो आतापर्यंत आमचं राज्य आलं असतं. कर्जमाफी ह्या त्या गोष्टी तर सोडा, तर झाल्याच असत्या. परंतु शेतकरी चळवळीचं, शेतकऱ्यांचं राज्य आलं असतं या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. परंतु अत्यंत क्षुल्लक स्वार्थासाठी, मी ते आमदार किंवा खासदार काय म्हणजे अत्यंत क्षुल्लक स्वार्थाचे, तेवढ्यासाठी हे बळी पडले सगळे. आणि त्यांनी शेतकरी चळवळीचा घात केलेला आहे. आणि ते आता सांगतात की शेतकऱ्यांनी म्हणजे नुकसानीची सवय लावून घ्यावी. म्हणजे काय मूर्खपणा आहे बघा. आता नुकसान भरपाई देणं तुम्हाला शक्य नाही आहे. आणि तुम्ही आता इतकं दिवाळ काढलेलं आहे, म्हणजे आता तुम्हाला तुमचे नोकरांचेच पगार मागवणं कठीण होऊन जाईल आणि तुम्ही आम्हाला काय नुकसान भरपाई देणार आहे. परंतु हे जे काही बोलणारे लोक आहेत ते कालपर्यंत आपण काय बोलत होतो, कुठं होतो, पूर्ण विसरलेले आहेत. आणि लोकांना काय झालं ते मगाशी सुरुवातीलाच मी सांगितलं की सत्तेच्या मागे लागणारे आहेत. सत्तेची ही जी गुळाची ढेप आहे, या ढेपेला हे मुळे चिकटलेले आहेत. आणि मग गाव पातळीपर्यंत असे छोटे छोटे मुळे तिकडच चिटकून राहत आहेत. फार कमी लोक हे विरोधामध्ये राहायला लागलेले आहेत. परंतु या प्रवृत्तीमुळे देशाचं अवमूल्यन होतंय, अर्थव्यवस्थेचं अवमूल्यन होतंय, रुपयाचं अवमूल्यन होतंय. मनमोहन सिंग पायउतार झाले 2014ला, त्याला 60 रुपयाला $1 होता. याचं भांडवल करून मोदी निवडून आलेले आहेत. लक्षात ठेवा की हे कसले डॉक्टर म्हणले, हे इथं रुपया एवढा घसरगुंडीला लागला, मला सत्ता द्या, बघा मी रुपया मजबूत करतो. हे सत्तेवर आले आता 10-11 वर्षात 87 रुपयावर डॉलर गेला. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 87 झाली. आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी महाग होत चाललेल्या आहेत. हे ते सर्व कष्टकरी लोकांना आता ज्यांना या महागाई निर्देशांकाप्रमाणे आयोगात पगार वाढ होते, 5वा झाला, 6वा झाला, 7वा झाला, आणि 1.5 लाख रुपयाचा सरकारी नोकऱ्यांना पगार मिळायला लागले, त्यांना महागाईचं काही वाटत नाही. काही वाटत नाही. म्हणजे हे जर तपशिलात सांगायला गेलं तर आमच्या लहानपणी आमच्या शिक्षकांना रिटायर झाल्यावर सुद्धा आपल्या बायकोला तोळा 2 तोळा सोना घेता येत नव्हतं. आणि सोनं होतं 35 रुपये 37 रुपये. आता जे आमच्या नातवांना शिकवणारे प्राध्यापक आहेत ते एका महिन्याच्या पगारात 2-2 तोळा सोनं घेतात आणि चांगलं जगतात. म्हणजे एवढं हे जे काही तफावत आहे आणि हे जे काही संघटित गुन्हेगारी आहे, सगळी संघटित नोकरशाही ही गुन्हेगारी आहे. आणि या गुन्हेगारांनी हा देश लुटलेला आहे. लक्षात ठेवा. आमदार खासदारांचे फंड वाढतात, पगार वाढतात, पेन्शनी वाढतात. तसंच सरकारी नोकऱ्यांचे पगार वाढतात, पेन्शन वाढतात, त्यांना टीए वाढतात सगळं. आणि जे उत्पन्न येते ते सगळं या कामासाठी खर्च होत आहे.
निवडणुका आल्या की कुठेतरी लाडकी बहीण काढायचं, कुठेतरी गावांची नावं बदलायची, हिंदू मुसलमान वाद वाढवायचे, कुठेतरी एकमेकाची डोकी फोडायची, असले धंदे करून मतं मिळवायचे, निवडून यायचं. आता तर तुम्हाला मत चोरी किती झाली हेच आता सगळं टीव्हीवरती दिसायला लागलं. बरोबर. या सगळ्याच्या बुडाशी हे जे आहे ते हे शेतीमालाचे भाव आणि शेतीची लूट हेच कारण आहे. त्यामुळं हे सगळ्या गोष्टी. तर मित्रांनो, हे होते शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ दादा. यांनी दिलखुलास असं आपल्याशी गप्पा मारलेले आहेत. दादा, आपण तुमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. आभार. या तुम्ही वेळ दिला आम्हाला, चॅनलवर घेतलं. धन्यवाद.